नमस्कार मित्र झुंबा हा एक नृत्य आधारित व्यायाम प्रकार आहे की जो संगीताच्या तालावर शरीर हालचाली करत करत फिटनेस मिळवण्याचा एक आनंददायी मार्ग आहे। झुंबाच्या एका सेशनमध्ये साधारणपणे 300 ते 900 कॅलरीज या बर्न होतात। आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं, झुंबा करताना आनंद वाटतो व तणाव कमी होतो, अर्थात मन प्रसन्न होतं। कोरेगावमध्ये केदारेश्वर मंदिरामध्ये मोफत योग वर्ग चालतो आणि या वर्गामध्ये प्रत्येक बुधवारी एक वेगळा प्रकार अर्थात झुंबा हा सर्वांना आवडणारा प्रकार घेतला जातो। विशेषतः हा वर्ग जो तो मोफत चालवला जातो केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली। पाय मागे गेला पाहिजे, काहीचा जवळ येतोय। पूर्ण नसा ताणले गेले पाहिजे शरीराच्या पाठीच्या। जोश पूरा सगळं मोकळं होतंय। नमस्ते। 21 जून आपला आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहानं संपूर्ण देशभर साजरा झाला। अगदी बरोबर। पण काही ठिकाणी एक दिवसापुरता असतो, एक दिवसच सेलिब्रेट केला जातो। पण उद्देश हा आहे की तो पुढे तसाच आपल्या आयुष्यामध्ये कायम राहावा, त्याच्यामध्ये सातत्य राहावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं, हा उद्देश त्याच्या पाठीमागचा असतो। आणि गेली कित्येक वर्षापासून आपण या केदारेश्वर मंदिरामध्ये योगासन प्राणायाम हा मोफत वर्ग आपण घेत आहे। 3 वर्ष झाली। खूप चांगली गोष्ट आहे।
आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, केवळ फक्त योगासन प्राणायाम याच्यापेक्षा झुंबा जर असेल ना तर नाचायला आवडतं. थोडं आनंद वेगळं काहीतरी म्हणून आम्ही आठवड्यातून एक दिवस घेतो. तर तुम्ही छान घेताय झुंबा. तर काका तुमचं वय सांगा आणि झुंबा. माझं वय 74 वर्ष आहे. हा. आणि झुंबा केल्यामुळं शरीर सगळं फ्रेश राहतं, मोकळेपणा वाटतो, कंटाळा येत नाही. रिटायर झाल्यानंतर लोक घरी बसून नुसतं पेंगत बसण्यापेक्षा हा व्यायाम शरीराचा चांगला आहे. तरुणांना अतिशय मन चांगला उत्साही आहे. राहतं. वृद्ध माणसांनाही चांगला आहे, तरुणाही चांगला आहे. आणि झुंबामुळे आठवड्यातनं वेगळे एक योगा आठवडाभर होतो, 8व्या दिवशी झुंबा होतो. त्यामुळे लोक फ्रेश होतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या ऍक्टिव्ह झाल्यामुळं लोकांच्या शरीरातल्या सर्व टॉक्सिन्स निघून जातात आणि शरीर समृद्ध होतं. डीजेवरती म्युझिक सुरू झालं की आपले त्या तालावरती पाय फिरकायला सुरुवात होते. पाय फिरायला सुरुवात. प्रत्येकाला नाचायला आवडतं. मी पण छान एन्जॉय केला. काय सांगाल? लोहार तुम्ही सांग बोला. हा चांगलाच आहे आणि मी नियमित योगा करतो. गेली 2 महिने झाले योगाचा क्लास जॉईन केलाय. नाहीतर मी चालायला जायचो पूर्ण डारफळ कॉलनी वगैरे त्या साईडला. पण झुंबा हे मला चांगलं वाटलं. या अण्णांच्यामुळे मी आलो. आणि जास्त बरेच लोक बरं का आहेत, काही जण अजिबातच काय करत नाहीत, काही जण नुसतेच चालतात. चांगलंच आहे चालणं, पण त्याची पुढची स्टेप काय आहे तर त्यांनी योगा करायला पाहिजे. अजिबातच काय करत नाहीत त्यांनी चालावं, चालणाऱ्यांनी योगा करावा असं एक वाटतंय. कसं वाटतं तुम्हाला? झुंबा केल्यामुळे किंवा योगा केल्यामुळे दिवसभर ऊर्जा राहते आणि कामाचा ताण येत नाही. दिवसभराचा उत्साह वाटतो. बऱ्याच गोष्टींचं ताण असतो, घरातला असेल किंवा इतर गोष्टींचं ताण असतो, मुलं सांभाळण्याचा. म्हणजे सांभाळून कंटाळा येतो ना. तेच जेवायला द्या, परत पाडलं, परत घरात ते. माझा एक एक्सपिरियन्स असं सांगते मी. इथे 2-3 दिवस झाले मी जॉईन केले. मुलीच्या शाळेत सरांनी माहिती दिलेली न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलला. तर तिथं मुलींनी मला सांगितलं, मम्मा तू मी घरात करायची आणि 2 सूर्यनमस्कार मारले, हातपाय दुखले की जाऊ दे ना उद्या करू, असं व्हायचं माझं. म्हणजे आपण स्वतःला एक्सक्यूज देतोच की जाऊ दे ना, चल जाऊ दे उद्या जास्त करू. तर असं माझं झालं आणि त्याने काय व्हायचं, मला 2-2 वाजेपर्यंत मी जागी राहायची. कारण मला स्क्रोलिंग, इंस्टाग्राम, त्यामुळे मला मेंदू माझा चालतच राहायचा, मला झोप नाही यायची. मी 2-3 दिवस, आज मला 3रा दिवस आहे. मला माझे मिस्टर मला म्हणतात तू कधी झोपते तुला माहितीये? 10-10:30 वाजले की मी झोपले. माझा मुलगा उठला तरी हे झोपवतात. म्हणजे मला इतकं एक खरं सांगायचं तर योगाचं योगा म्हणजे फार मोठी समस्या भयानक. म्हणजे माझं लाखो रुपये देऊन जे सुटलं नसतं कोडं, स्लिपिंग पिल्स पण घेऊन, ते माझं योगाने सुटलं फक्त. आणि थँक्स टू हे सर, हे सगळे जे आहेत सहकारी, धन्यवाद. आणि या मॅडम सगळ्यात यांचा हायलाइट घ्या. का माहितीये, या मॅडम आहेत ना माझ्या चांगले मैत्रीण आहेत. त्या मला सकाळी 5:45 रोज उठवतात. हो, 5:45 नाही उठले ना मी परत 6-5 हो उठा की हो, मग मी उठते आणि मग येते. म्हणजे पण थँक्स टू की सगळे सहयोग करतात. खूप चांगलं. त्यामुळं काय झालंय की 2 ते 3 तास मोबाईल आपल्यापासून दूर राहिला नाही. मी आता घेतच नाही जास्त. पहिलं मला वेब सिरीज बघ, सारखं जिओला, हा अगदी या सिरियल बघ, पण आता मी काहीच नाही. मुलाला फ्रेशली घेते, दिवस छान जातो. चिडचिड खूप होत होती, ती कमी होते आता, हळूहळू बंद होईल. मानसिक त्रासातूनच मी बाहेर आले. हा, आणि इथे लोक भेटतात, मैत्रिणी भेटतात, खूप छान. आणि सगळे एवढे भारी आहेत ना, कोणी कोणाला काही असं वाईट वाटेल असं कोणी कोणाला दुखवतच नाही. एकदम प्रत्येकाच्या कलाने चालतं सगळं. आणि महादेवाच्या आणि किती छान आरती मिळते आम्हाला रोज आली की. परत हे साफ करायला मिळतं, ही सेवा मिळते ना, क्लीन करायची, दत्त महाराजांच्या समोरचं क्लीन करायची सेवा मिळते. खूप चांगलं. हे कुठे मिळणार? पुण्य पण, हेल्थ पण, माणसं पण जोडली जातात. अजून काय हवं माणसाला लाईफ मध्ये? पैसे थोडी सगळं देतं. मग उद्या काही झालं तर पटकन सगळे धावतील, पैसे धावल का? कोरोनाने दाखवून दिलं ना आपल्याला. खूप छान तुम्ही तुमचा अनुभव सांगितला आणि आय एम सो हॅपी फॉर दॅट. चांगला मेसेज दिला. आणि प्रत्येकाने मला असं वाटतं योगा करावा आणि योगा घरी करू नये, हा मेसेज आहे माझा. कारण की ऐका मला पहिलं असं वाटायचं कशाला लोकांना पैसे द्या. म्हणजे माझं एक्सपिरियन्स, माझं थिंकिंग सांगते. पण मी तुम्हाला सांगू, गुरु शिवाय शिष्य घडतच नाही. गुरु आहेत म्हणून शिष्य आहे. इतकं चांगलं करतायत ना ते.
आणि हे माझे गुरुच आहेत, आता योगा गुरु आणि सगळे गुरुच आहेत, ते खूप छान शिकवतात, भयानक. मला तर खूप आवडलं. गुरु हा 2 अक्षरी शब्द आहे. यस, पण त्याचं मिनिंग इतकं डीप आहे ना, त्याचं meaning समजायला गेलं तर समजणार पण नाही. त्याचं मिनिंग असं आहे की ज्ञान कहिये रु कहिये प्रकाश, अज्ञानी को ज्ञान दे गुरु कहिये तास. तुम्ही इथे यायला लागला, तुमच्या मोबाईलची जी आणि काही नुसतं सवय. योगा होत नाही सर, मेडिटेशन पण होतं. अच्छा. आम्ही काल वैष्णवदेवीला अंबरनाथला जाऊन आलो, सूक्ष्म मध्ये. अच्छा. आज सूक्ष्म मध्ये डायरेक्ट अंतरात्म्यानी. आणि आज तुम्ही ऐकलं का, आज आम्ही सूक्ष्म मध्ये सुद्धा लाईन मध्ये उभं होतो. देहधारी नसून पण लाईन होती आज. मोबाईल सगळे मोबाईल आठवत पण नाही. हे म्हणतात मला मोबाईल घेऊन जा, मोबाईलची आठवण पण येत नाही. सवासमध्ये मुलगा घ्यायचा का मोबाईल आपला? मुलगा घ्यायचा का मोबाईल तुमचं बघून? हो, घेतो तो, पण आता मी बंद केल्यामुळे तो पण खेळत बसतो. हा, मग हे महत्वाचं. हे महत्वाचं अगदी. हा, म्हणजे मुलाशी बोलला आपण. पिढी घडते. आणि कालचा एक अनुभव सांगते. काल आम्हाला कुठचे चक्र आहेत ती सर, अजून मी त्याच्यात नवीन आहे, अष्टचक्रांची माहिती कळाली. खूप मला माहितीच नव्हतं हे सगळं पण आहे आपल्यामध्ये. आपल्याच आहे ना सगळं आपल्यात. पण मी मोबाईलच्या दुनियेत. म्हणजे तुझं पाय शिकरी, तुझं आग चुकलं असं म्हणतं. हा, तुझं आहे. पण नाव आय एम सो हॅपी. आपलं नाव सांगा. अश्विनी सिद्धिविनायक चव्हाण. ओके. हा, ताई तुम्ही झुंबा छान घेतला. हा, काय सांगाल तुम्ही? मी ह्या दादांच्या सानिध्यात एक 2008 पासून आहे, म्हणजे आमचा योगा गावाकडे पण चालू असतो. तुम्ही कठापूरवरून तुम्ही इथं आला मध्ये आमचा योगा चालू असतो. 17-18 वर्ष झालं आमचा योगा चालू आहे आणि मी त्यांच्या सानिध्यात आहे. म्हणजे ते गुरुच आहेत माझे, त्यांच्यामुळे मला जास्त हे झालं. गेले 4-5 वर्ष आम्ही पुण्यात होतो. पुण्यात पण आमचा योगा चालूच होता. तिथं पण आमचं समोरच असल्यामुळे तिथं पण आम्ही रोज योगाला. पण घरी योगा करणं चुकीचं आहे, कारण घरी योगा मी स्वतः जरी घेत असली तरी मला घरी नाही करू वाटत. ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये येतो ना, त्यावेळेस खूप म्हणजे वेगळं फील होतं. आपल्याला जे काही 4 लोक भेटतात, वेगवेगळी माहिती मिळते आणि आपलं जे मेडिटेशन होतं ना ते पूर्ण व्यवस्थित होतं. आपल्याकडे जे काही आहे ते इतरांना द्यायला खूप छान होतं. म्हणजे जे जे आपण शिकावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन असं म्हणतात. खूप आनंद देण्यामध्ये. हा, बोला. बरे वाटते ना? छान वाटतंय. केंद्रे सरांनी खूप छान क्लास सुरू केलाय आणि हा क्लासचं सातत्य राहावं म्हणून माझे मिस्टर संतोष मधुकर रणदिवे यांनी खूप म्हणजे सगळ्यांना पहाटे प्रयत्न केले. 2 वर्ष झाले ते प्रयत्न करतात. सगळ्यांना पहाटे फोन करणं, त्यांना उठवणं, क्लासमध्ये आणणं, क्लास सुरू करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतोय. आणि ह्या क्लाससाठी बापू साळुंखेंनी खूप छान योगदान केलंय. मॅडमनी पण खूप योगदान केले. त्यामुळं आमची तब्येत, माझा पित्ताचा त्रास खूप कमी झाला यामुळे. बोला दादा. डोक्यात कुठला विषय राहत नाही वा योगानं. सगळ्यात टेन्शन विरहित माणूस राहतो इथं. 1 तासभर डोक्यात कसला विषय राहतो. बरोबर आहे. सगळ्यात मोठं समाधान आहे. एकंदरीत खूप असं लोकांना काय आव्हान कराल ते सांगा तुम्ही. लोकांनी खरं इथं गेले 3 वर्ष इथं योग चाललाय, तर माझं मत आहे हा क्लास तर भरलाच पाहिजे, पण खाली देवळात सुद्धा जागा मिळाली नाही पाहिजे. इतके लोक आपल्याकडे आली पाहिजेत. कारण का, करो योग रहो निरोग. 200 देश 100% केलाच पाहिजे. 200 देश आपल्या भारताचं अनुकरण करतायत आणि 200 देशांनी योगा केलाय. आपण आपल्या भारतातल्या लोकांना इतकं समृद्ध करू. $1 $1 काही वर्षांनी मिळावी ही परमेश्वरची प्रार्थना आहे. आणि असाच भारत पुन्हा सोन्याची चिडिया व्हावा. शेवटी एक नारा द्या की एक गोळीवरती आहे ना डॉक्टरच्या गोळीपेक्षा योगाचं औषध खूप छान आहे. आणि घोषणा काय द्या तुम्ही द्याल? कोणती घोषणा कोणती द्याल? नको औषध, नको गोळ्या. म्हणा तुम्ही पुढे. औषध नको, नको गोळ्या. अन्न बोला की नको औषध, नको गोळ्या. हसत नको औषध, नको गोळ्या. हास्य आहे त्याचे घरी, आरोग्य तिथे वास करी. हास्य आहे त्याचे घरी, आरोग्य तिथे